हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 13व्या दिवशी 13व्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग, म्हणजे निसर्ग आनंद देणारा आणि चेतना. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जय पताका स्वामी नामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथा दामोदाय नग ग्राम तार. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास वर्गामध्ये. हे श्री श्री राधा गोविंद मंदिर पुढे बँगलोरचे आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास वर्ग सुरू करतो. नरसिंहदेव जे सत्ययुगामध्ये प्रल्हाद महाराजचे जे भक्त होते त्यांना उद्धारासाठी प्रकट झाले होते, अवतीर्ण झाले होते, त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. इस्कॉनचे संस्थापकाचे श्रीला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी जी भगवद्गीता जशी आहे तशी लिहिली आहे त्याच्यावरती माझ्याकडे जे ज्ञान आलं आहे माझ्या गुरुद्वारा त्याचा द्यायचा प्रयत्न करतो. नामनिष्ठादास प्रभू ज्याने हा अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. गुरु महाराज जया पताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो, त्याचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात यांना माझा साधारण नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला असे कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा साधारण नमस्कार. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काल आपण दुसरा आपला टप्पा जो आहे तो पूर्ण झाला. म्हणजे आपण पहिल्या 6 अध्याय ज्याला आपण कर्मयोग म्हणतात ते आपण अभ्यास केला. नंतर आपले मधले जे 6 अध्याय आहेत 7 ते 12 त्याला आपण भक्ती योग म्हणतो त्याचा अभ्यास केला. तर आता आपल्याला कर्मही करायचे आणि भक्ती करायची हे दोन्ही करायचे असेल तर आपल्याला काय पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणून आज 13 अध्याय ते आपण 18 अध्याय हे 6 अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती ज्ञान घेऊ. ते कर्म आणि भक्ती हे दोन्ही सोबत कसे करते त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. तर प्रश्न जर भक्ती हा कळस असेल तर शेवटचा 6 ज्ञान का मांडले. खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. 1 ते 6 अध्यायाला कर्मातून भक्ती कशी मिळायची याच्यावर चर्चा करतात. शेवटचे 6 अध्यायामध्ये ज्ञानेद्वारे ते कसे मिळवायचे याचं वर्णन केले आहे आणि मधले 6 अध्याय भक्तीचीच चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केलं की व्यक्तिगतरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे ते मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यकता तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाची आसक्ती होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. तर आता अर्जुनाने पहिल्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला प्रश्न विचारलेला की अर्जुन म्हणाले, हे माझ्या प्रिय कृष्ण, मला प्रकृती स्वभाव पुरुष भोगणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा,
या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. तर इथे देवालामध्ये पण दिलेलं आहे की प्रकृती म्हणजे काय, ते भौतिक निसर्ग म्हणजे ज्या आपण भौतिक जगामध्ये राहतो त्याला प्रकृती म्हणतात. जसं आपण पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आपण 5 विषयावरती आपण अभ्यास करतो. पहिला आपण होतो ईश्वर, दुसरे प्रकृती, तिसरं अ, तिसरं जीव, नंतर आपण परमात्मा, नंतर आपण हे अभ्यास केला होता कर्म, काळ, आणि शेवटचे आपण कर्म. तर प्रकृती हे भौतिक निसर्ग आहे. नंतर पुरुष म्हणजे काय, तो प्रकृतीचा भोग घेणारा. पुरुष इथे लिंग नाही, परंतु जो भोग घेतो त्याला पुरुष म्हणतात. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, जे पंचतत्व आणि मन, मिथ्या अहंकार मध्ये बनलेले आहे, हे आपलं क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे त्यातला शरीरातला निरीक्षक आत्मा, परमात्मा, शरीर सर्व जाणणारा. तसं इथे आपण आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये काय रोग आहे, आपल्यामध्ये काय आजारपण आहे, ते आपल्याला कळत नाही. परंतु भगवान जे आपल्या शरीरामध्ये आत्मा म्हणून राहतात, त्यांना जे परमात्मा आहे ते सर्व, ते त्यांना सर्व ज्ञाता आहे, त्यांना सर्व ज्ञान आहे आपल्या शरीराचं. म्हणजे त्यांना क्षेत्रज्ञ, कारण ते आपल्या शरीराचंही आणि अनेक जे जवळचे लक्ष येऊन ते प्रत्येक शरीरामध्ये काय घडतं आहे, ते काय विचार करत, ते कुठली कृती करणार, त्यांना ते सर्व त्यांना माहीत असल्यामुळे ते भगवान श्रीकृष्णाला ते क्षेत्रज्ञ म्हटले. ज्ञानम म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे. क्षेत्र म्हणजे शरीर, आणि जो शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. ज्ञानम, ज्ञानाचे ध्येय म्हणजे परमात्मा, आपला ध्येय, आपला गोल जीवनचं काय आहे, ने म्हणजे काय, तर ते म्हणजे परमात्मा. इथेच तसे इथे उदाहरण इथे भगवंताने उत्तर दिले आहे. पुढे आता भगवान काय म्हणतात, ही क्षेत्रज्ञम चावापि वृत्ती सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानम यजंतम ज्ञानम मम मतम मम. हे भरता, मी सर्व शरीरामधले सुद्धा क्षेत्रज्ञ असल्यास तू जाणून आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. म्हणजे आपण शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये भगवान जे वास करतात, ज्यांना सर्व माहित आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हटले आहे. हे दोघांचं जे ज्ञान जेव्हा असतं त्याला भगवान त्याला ज्ञान म्हटले, हे भगवंताचं मत आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे चित्र दिलेले आहे. तर जेव्हा आपण भौतिक जगामध्ये आपल्याला काम करतात, तेव्हा भगवान त्यावेळीही असतात आपल्या शरीरामध्ये. त्यांना माहित आहे की आपण काय काम करतात. आपण जेव्हा आपल्या कुठेतरी बसून आपण आपल्याला जेव्हा स्वप्न पडतो, तेव्हाही तिथे भगवंत असतात. आणि जेव्हा आपण झोपून जातात तेव्हाही आत्मा आपल्या शरीरामध्येच असतो. म्हणजे प्रत्येक वेळा आपल्या शरीरामध्ये कुठेतरी परमात्मा आत्मा स्थित आहे आणि त्याला ज्ञान आहे काय करतात. पण जे आपण फक्त जागृत अवस्थामध्ये आपल्याला माहित आहे की आपण शरीरामध्ये काय घडू शकतात. परंतु जेव्हा आपण हे बाकीची दोन अवस्था असतात, तेव्हाही भगवंत आपल्या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे आपला जो ज्ञाता आहे त्याचं त्यांना ज्ञान असल्यामुळे ते आपल्याला अ, अ, ज्यांना हे माहित आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे, त्याला भगवान ज्ञान असं भगवंताने इथे सांगितलेलं आहे. तर आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजायचं असेल तर इथे एक सुंदर इथे उदाहरण दिलेलं आहे. तर एका गाव आहे. गावामध्ये तुम्हाला माहित असेल की फार अ, शेती असते. तर इथे एक शेतकरी आहे. तर त्याला त्याचा जो शेत आहे त्याचं त्याला ज्ञान आहे की रुंदी काय आहे, ते त्याच्या त्याच्या शेतामध्ये कुठलं पीक चांगलं होतं, त्याच्या शेतामध्ये एक नदी आहे की तलाव आहे, त्याच्यात शेतीच्या बाजूमध्ये नदी जाते, कुठेतरी कॅनल जाते, हे सर्व त्याच्या ज्ञान आहे. त्याच्या बाजूमध्ये जो उजव्या बाजूमध्ये जर एका शेत असेल तर त्याचा मालक कोण आहे ते त्याचं ज्ञान असेल. त्याच्या पुढे उत्तरा दिशामध्ये जर कुठं तरी शेत असेल तर त्याचा मालिक काय आहे त्याला त्याचं ज्ञान असेल. परंतु त्याला पूर्ण जे गाव आहे त्याच्या जे वेगवेगळ्या शेती आहेत त्याचं त्याला ज्ञान होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला कोण लागेल, तर आपल्याला एक सरपंच लागेल, काही तर तलाठी लागेल. कारण त्याच्याकडे तो सरकारी कर्मचारी आहे. त्याच्या पूर्ण गावाचे जे की जिथे पण शेती आहे त्याचं त्याला ज्ञान असतं. म्हणजे इथे
आपण एक शरीर आहे, म्हणजे आपण आपल्याला फक्त आपल्या शेता जितकंच आपल्याला ज्ञान आहे. आणि जो सरपंच आहे की जो तलाठी आहे त्याला इथे परमात्मा म्हणून असं त्याला तुलना केली आहे, की त्याच्याकडे हे फक्त एकच शेती नाही तर अनेक शेतीचं त्यांना ज्ञान असतं. म्हणजे भगवान जो आहे, परमात्मा आहे, त्याला आपलंच शरीर नाही, परंतु प्रत्येक योनीमध्ये जे शरीर म्हणून ते शिरोदक्ष आहे विष्णू म्हणून राहतात त्याचं ज्ञान आहे. म्हणजे आपण शरीर आहे, तर आपल्या शरीराचं जे ज्ञान ज्ञान आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. असं इथे इथे उदाहरण आपल्याला दिलेले आहे. पुढे म्हणतात की क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदांत सूत्राचे मध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. तर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान कुठून आले, तर विविध वैदिक ग्रंथामध्ये याचे वर्णन केलेले आहे. आणि विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामसहित वेदांत सूत्र सूत्रामध्ये तथा सर्व तथ्यासहित प्रस्तुत केलेलं आहे. असं नाही की कुठेतरी असं दिलेलं आहे. हे सर्व जे काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान आहे त्याचा वेगवेगळ्या ऋषींनी एक वैदिक ग्रंथामधून ज्ञान घेतलं आणि त्याला परिणाम सहित वेदांत सूत्रामध्ये तथ्य स्वरूप प्रस्तुत केलं आहे. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञचा ज्ञान दिलेले आहे, असं या श्लोकाद्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर असं आपण हे ज्ञान देत नाही, कारण हे जे ज्ञान आलं आहे ते कुठून तरी हे वैदिक ग्रंथाहून हे सर्व ज्ञान घेतलेले आहे. तर इथे आता आपण आता थोडा अभ्यास करूया, तर हे कसं काय होतं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर जेव्हा आपल्याला जन्म होतो तेव्हा काय होतं, तर आपल्याकडे आपली जी इंद्रिय आहे ते काय आहे, तर फक्त आपल्याला भूक लागते म्हणून आपण रडल्यावरती आपली आई आपल्याला दूध देते, काहीतरी खायला देते. म्हणजे आपला जो आपली इंद्रिय तृप्ती कुठली आहे, तर फक्त अन्नावरती आहे. तर अनेक तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर मलाही माहित आहे की काही असे लोक आहेत जे काही काम करत नाही, फक्त इकडे तिकडे भीक मागत असतात. त्यांच्याकडे जर दोन पोळ्या आल्या, भाजी आली आणि डाळ भात जर भेटला की ते काय करतात, ते जेवण करून कुठेतरी फुटपाथवर तिथेच झोपून जातात. म्हणजे ते तमोगुणामध्ये आहे. त्यांची इंद्रिय तृप्ती कुठली आहे, तर फक्त अन्नावरती आहे. म्हणतात त्यांना जर अन्न जेवण भेटलं की ते तृप्त होऊन जातात. आणि तुम्ही आणि मी पण भौतिक जगामध्ये राहतात. तर आपल्याला हे आता हा लग्नाचा सीझन चालू आहे. तर आपण जेव्हा पत्रिका आपल्याला कोणाच्या लग्नाची आहे, तर आपण काय करतात, तर जेवणचा वेळ कुठे आहे. आणि आपण जेव्हा लग्नाला जातात तर आपण काय करतात, काही लोक असे असतात जे पहिला जेवण करून करतात, नंतर आहेर वगैरे द्यायचे, नाहीतर कुठे नवरा जी वर वधू आहे त्यांना भेटायला नंतर जातात. म्हणजे ते जे घोर तमागुणामध्ये असते त्यांची माया कुठली आहे, तर फक्त अन्नमय पर्यंत असतात. त्यांच्या आणखी भौतिक जगामध्ये काय घडतं त्यांना काही त्यांना ज्ञान नसतं. तर हे खालचा टप्पा आहे ज्याला अन्नमय म्हणतात. त्याचा वरचा टप्पा म्हणजे प्राणमय. म्हणजे आता तुम्हाला जे भौतिक जगामध्ये राहतात, जे ज्यांना माहित आहे की अन्न आपलं पोट भरलं आहे, आपण जेवण केलं आहे, चांगल्या गोष्टी आहे. पण त्या उपरांत आपण एक घर घ्यायला पाहिजे, आपल्याकडे गाडी असायला पाहिजे, आपलं मुलं बाळ असायला पाहिजे, त्यांना चांगले शिक्षण घ्यायला पाहिजे आणि आपल्याकडे चांगला बँक बॅलन्स व्हायला पाहिजे. तर अशी जी चेतना असते त्याला प्राणमय, म्हणजे अन्नमयहून जे वरती आलंय त्याला प्राणमय म्हणतात, प्राणमय चेतना म्हणतात. नंतर त्याच्यावरती एक ज्ञानमय मनोमय, त्याला मनोमायाही म्हणतात. म्हणजे इथे काय आहे, तर आता त्याचा इंद्रतृप्ती पूर्ण झाली, आता त्याच्याकडे पैसे झालेले, आता त्याला ज्ञान आहे की ज्ञान, आता त्याला विचार आलेले की मी कोण आहे, मी शरीर आहे की आत्मा आहे, माझा आणि भगवंताचा अ, सम- अ, संबंध काय आहे, की त्याच्यावरती जो तेव्हा विचार करतो त्याला ज्ञानमय स्तरावर म्हणतात. नंतर त्याला आता हे जेव्हा त्याला कळतं की मी कोण, शरीर आत्मा आहे, तर त्याच्यासाठी तो काय करतो, तो वेगवेगळ्या ज्ञान घेतो, तो विद्या घेतो आणि त्याद्वारा तो भगवान तर कोण आहे, ज्याला ज्याला भेटल्यावरती आपण सदैव आनंदामध्ये राहणं, आपण आपल्या शरीर आपल्याला प्रसन्न चित्त राहणं. तर जेव्हा हे जे ज्ञान असतं आणि जेव्हा आपल्याला माहित होतं की आपला जो सर्वोच्च लक्ष काय आहे, तर आपलं सर्वस्व ज्ञेय आपला भगवान श्री कृष्णाचा सोबत राहायचं आहे, ते गोलोकाभूत राहायचं आहे. जेव्हा तो हे ज्ञान त्याला मिळतं तेव्हा तो आनंदमयमध्ये होऊ शकतात. असं हे वेगवेगळे टप्पे आहेत. तर आपण जो खालचा टप्पा आहे तो
तमोगुणी आहे, घोर तमोगुणी. नंतर त्याच्यामध्ये जेव्हा प्राणायाम आहे म्हणजे तो सात्विक थोडा राजसिक गुणामध्ये आलेला आहे. नंतर तो ज्ञान म्हणजे राजसिक आणि थोडासा तो सात्विक गुणामध्ये आहे. आता विद्यामय म्हणजे सात्विक गुणामध्ये, आणि जेव्हा तो आनंदमय म्हणजे शुद्ध सात्विक गुणामध्ये तो प्रविष्ट झाला आहे, असं या अ, या चित्राद्वारे आपण समजून घेऊया. तर आता इथे म्हणतात की पंचमहाभूत, मिथ्याहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिया आणि मन, हे 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समुच्चय, तांदेरी, हे सर्वांचा त्याच्यावर विकारचे संक्षेपाने क्षेत्र म्हटले. म्हणजे हे जे 24 तत्व आहे त्याला इथे भगवंत क्षेत्र म्हटले. ज्या शरीरामध्ये हे वेगवेगळे तत्व आहेत. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर हे आपलं शरीर आहे. शरीरामध्ये पंचमहाभूत तत्व आहे. नंतर आपली 5 इंद्रिय आहे. नंतर मन, बुद्धी, अहंकार, आत्मा, 5 इंद्रिय विषय, हे सर्वचा जर आपण हे सर्व एकूण आपण केलं तर हे जवळजवळ 25 तत्व आहेत, ज्याला आपण इथे भगवंत क्षेत्र म्हटलेले आहे, असं या 2 श्लोकाद्वारे आपल्याला भगवंताने सांगितलेले आहे. नंतर आता हे जे तत्व आहे ते काय आहे, तर नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरणे जाणे, पावित्र्य, स्थौर्य, आत्मसंयम, इंद्रिय विषयाचा त्याग, मिथ्याहंकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधले दुःख, दोष जाणणे, अनासक्ती, धरधार, पत्नी, मुले, बाळ इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कृष्ट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षराचा महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असं मी घोषित करतो. यातील जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे हे जे वेगवेगळ्या भगवंतांनी जे आपल्याला जे तत्वज्ञान दिलंय, हे जेव्हा आपल्याला ह्याच्यावरती जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा भगवान त्याला ज्ञान म्हणतात. आणि या विषयाशिवाय या अतिरिक्त जे काही आपल्याकडे ज्ञान असेल त्याला भगवान अज्ञान, घोर अज्ञान म्हणतात. तर नम्रता म्हणजे आपण खूपच चांगल्या प्रमाणे आपण वागला पाहिजे. निरंकार म्हणजे आपण जेव्हा कुठेतरी भौतिक जगामध्ये आपल्याला कुठेतरी आपलं रेस्ट मिळतं तेव्हा आपल्यामध्ये एक अहंकार येऊन जातो, त्याला आपण हे बाजूला ठेवून आपण एका चांगल्या प्रकारे आपला व्यवहार केला पाहिजे. त्याला निहंकार. अहिंसा 2 प्रकारचे आहे. एक जेव्हा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण वेगवेगळ्या पशुच्या हत्या करून आपण इंद्रिय भोगासाठी आपण करतात, तर त्याला हिंसा म्हटले. तर आपण त्यातून अलिप्त राहायला पाहिजे. नंतर दुसरी हिंसा म्हणजे जे अभक्त आहे त्यांना जेव्हा आपण हे ज्ञान देतात तेव्हाही ते हिंसा होऊन जाते. तर जो अभक्त आहे त्यांना कधीही आपण हे ज्ञान द्यायचं नाही, असं इथे अहिंसाला 2 व्याख्या दिलेली आहे. सहनशीलता, तर आता तुम्ही इस्कॉनामध्ये आलेले आहे आणि जवळजवळ मी 8व्या अध्यायापासून, आज आपला 5वा दिवस आहे जे आपण माळा करणार आहे. आणि मी तुम्हाला ही विनंती केली होती की जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही माळा करा. जर आता तुम्ही माळा सुरू केली आहे, तुम्ही कुठेतरी जेव्हा कामावरती कुठे अभ्यास करायला जातात आणि तुमच्या हातामध्ये जर माळा, जर कोणी तुमच्या मित्राने बघितलं तर ते तुम्हाला सांगतील की हे तुझं काय वय आहे का, हे सर्व माळा वगैरे करायची. तर हे सर्व सहन कर, जे अपमान आहे ते सहन करावं लागतं, याला सहनशीलता म्हणतात. नंतर सरळपणा, जसं हे नम्रता, तेच सरळपणा. आध्यात्मिक गुरुला शरणे जाणे, तर आता माझ्याकडे जे काही माझ्या गुरुने ज्ञान दिले आहे तेच मी तुम्हाला ज्ञान देतो. म्हणजे मी जे ज्ञान घेतो ते तुम्ही माझ्या गुरुने जे ज्ञान दिले त्याच्या शरणेला तुम्ही आले, म्हणजे तुम्ही आध्यात्मिक गुरुला शरणे जाणे म्हणतात. पवित्रता म्हणजे आपल्या इंद्रियाचे विषय आहे त्याच्यावरून आपण त्याग केला पाहिजे. सॉरी, आत्मसंयम म्हणजे जे गृहस्थ आहे त्याने न काढण्यात त्याने आपल्या इंद्रियाचा भोग घेऊ नये. इंद्रिय विषयाचा त्याग, तर आपली 5 वेगवेगळे इंद्रिय आहे त्याचा त्याग म्हणजे, आता तुमच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, तर आपण काय करतो, पूर्ण दिवस लॅपटॉप वरती बसून आपण सोशल मीडियामध्ये आपला वेळ घालवतो. तर हे इंद्रिय विषयाचा आपण त्याग केला पाहिजे. मिथ्याहंकार, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, हे आपल्या तर जन्म आपला सर्वात कष्ट आहे, कारण आपल्या आईला जवळ आपल्याला 9 महिने आपल्या पोटात घेऊन आपल्याला त्याला फिरायचं असतं, तर त्याला पूर्ण झोप भेटत नाही. आपल्याला आईला किती त्रास आहे, म्हणजे जन्म ही त्रास आहे. मृत्यू म्हणजे
जेव्हा 100 विषयी आपल्याला दंस मारतात, इतका आपल्याला त्रास होत होता, त्याला मृत्यू. जरा म्हणजे आपलं म्हातारपण, तर म्हातारपण कोणाला आवडतं? व्याधी, व्याधी म्हणजे आपण आजारीपणा, तर आजारीपणाही कोणाला आवडत नाही. तर हे सर्व इत्यादीमध्ये दुःखदोष जाणणे, अनासक्ती, दरदार, पत्नी, मुलं इत्यापासून अनासक्ती. ते हे सर्व जे शरीराचे वेगवेगळे जे तत्वज्ञान आहे, त्याला भगवान इथे ज्ञान म्हणतात. आणि आणखीन या व्यतिरिक्त जे काय आहे त्याला अज्ञान असं भगवान या 5 श्लोकेद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. इथेच हे सर्व दिलेले आहे. तर ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाण्याले तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादिनी माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगाचा कार्य करणारा पलीकडे आहे. तर ज्ञेय म्हणजे आपला ध्येय काय आहे, म्हणजे जेव्हा 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 आपण जाणले की अमृता वर्णन, आता भगवान आपल्याला ज्ञेय म्हणजे काय त्याचे वर्णन करतात की काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो की जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकते. अमृत म्हणजे आपण पहिल्या दिवशी भगवंताने जे भगवंत एक गाय आहे आणि त्याचं दूध आहे, जेव्हा ते आपण प्राशन करतो म्हणजे ज्ञानाचं प्राशन करतो, त्याला अमृताचं आस्वादन करू शकशील. म्हणजे आपण जेव्हा ज्ञान घेतात तेव्हा आपल्याला की काय करायचंय काय करायचं नाही त्याच्यावरती जेव्हा आपल्याला ज्ञान होऊन जातं, तेव्हा आपण अमृताचं आस्वादन करतात. जसं मी तुम्हाला पहिलीच सांगितलं की आपण आजपासून ज्ञान घेणार आहे की कुठला कर्म केले पाहिजे आणि त्यासोबत भक्ती कशी केली पाहिजे, त्याच्यावरती आता आपल्याला भगवान वेगवेगळे ज्ञान दे. अनादी आणि माझ्या अधीन असलेलं ब्रह्म हे भौतिक जगाचा कार्य करणाऱ्या पलीकडे आहे. आता भगवंता अनादी आणि माझ्या अधीन असणारा, तर अधीन म्हणजे भगवंताच गर्भोदक्ष आहे विष्णूहून भगवान आहे, त्याचा नाभी कमळाहून ब्रह्म प्रकट झाले. तर ते हे भौतिक जगाचा कार्य पलीकडे आहे. याच्यावरती आता भगवान आपल्याला ज्ञेय आपला ध्येय कुठला आहे त्याच्यावरती आपल्याला हे ज्ञान देणार आहे. ते काय आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर परमात्मा हा सर्व इंद्रियाचा मूळ स्थान आहे, पण तरीही ते इंद्रियरहित आहे. जो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणामध्ये स्वामी आहे. तर इथे आपण चतुर्भुज आपण भगवंताचा आपण बघू शकतो. तर आपल्या प्रत्येकामध्ये 5 वेगवेगळे इंद्रिय आहे आणि इंद्रियाचा उद्गम स्थान कोण आहे, तर भगवान श्री कृष्ण आहे. कारण त्याने आपल्या मायामध्ये बांधायसाठी त्यांनी वेगवेगळे इंद्रिय विषयाचा इथे आपल्या शरीरामध्ये टाकले. पण तरी ते इंद्रियरहित आहे, म्हणजे त्यांचं शरीर काय आहे, दिव्य आहे, आध्यात्मिक आणि शाश्वत आहे, म्हणून ते इंद्रियरहित आहे. जो सर्व जीवामध्ये पालन करता असला तरी अनासक्त आहे. म्हणजे ते आपल्याला पालन करता असल्या तरी त्याला अनासक्त आहे. म्हणजे अ, त्यांना आपण जेव्हा आपण कोणाला काहीतरी खायला देतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी त्याचं पालन करता आहे, म्हणून मी कुठेतरी मोठा आहे असं आपल्याला अनासक्त वाटतं. तर इथे भगवान इथे म्हणतात की सर्व जीवाच्या तरी म्हणजे त्यांना कुठेतरी त्याच्यावरती प्रेम हे नाही, आसक्ती नाही. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे. प्राकृतिक गुण म्हणजे सत्व, रज आणि तम गुणाचे पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्वाधिक प्राकृतिक गुणाचा स्वामी आहे. म्हणजे ही जी माया देवी आहे, सत्व रज आणि तमोगुणीची माया आहे, ते भगवंताच्या खाली त्यांच्या नियंत्रण खाली आहे. आणि हे भगवंत त्यांचे स्वामी आहे. भगवंताला ते नियंत्रण करू शकत नाही, असं इथे या श्लोकाद्वारे आपण समजून घेऊया. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाचा पाहण्याचा किंवा जाणण्याचा ग्रहण शक्ती ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असेल तरी ते सर्वांचा जवळ आहे. तर भगवान कुठे राहतात, आपण का गोलकाच वृंदावन आपण अभ्यास केला होता की गोलका चार्ट मध्ये आपण अभ्यास केला की ते सर्वात दूर म्हणजे कुठे राहतात, तर गोलका वृंदामध्ये राहतात. आणि त्याच्या खाली वैकुंठ आहे, वैकुंठाच्या खाली हे वेगवेगळ्या ब्रह्मांड आहे. आणि आपण एका ब्रह्मांडाच्या आपण 7व्या पायऱ्यावरती भूलोकामध्ये आहे. तर ते आपल्या अत्यंत दूर आहे आणि आपल्या जवळी कसे आहे,
तर कारण आपल्या प्रत्येक शरीरामध्ये, तर इथे आपल्या गर्भ दिलेले आहे, तर गर्भामध्ये जेव्हा असतात तेव्हापासून आपल्यामध्ये तो जीव परमात्मा आत्मा म्हणून राहतं. म्हणजे ते जवळही आहे आणि आपल्याहून ते दूर आहे. आणि प्रत्येक चराचर प्राणीमध्ये म्हणजे 84 लाख योनी हे प्रत्येकामध्ये ते स्थित शिरोदक्षा विष्णू म्हणून आहे, असं इथे भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे म्हणतात की सर्व प्रकाशमान वस्तूमधले प्रकाशाचा उद्गम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचा ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. म्हणजे सर्व प्रकाश वस्तूचा प्रकाश उद्गम म्हणजे सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, हे सर्व कुठून आले तर भगवंताकडून आहे. ते भौतिक अंधकाराचा अतीत आहे. म्हणजे जेव्हा आपण सूर्य येतात तेव्हा अंधकार अतीत होऊन जातात. ते आणि अव्यक्त आहे, ते ज्ञान आहे. म्हणजे त्यांना त्यांचं ते ज्ञान आहे, ते ज्ञेय म्हणजे आपलं ध्येय आहे. आणि ज्ञानाचे ध्येय आहे तो सर्व हृदयात स्थिर आहे. म्हणजे आपण असं गेल्या श्लोकामध्ये अभ्यास केला की ते सर्व आपल्या शरीरामध्ये शिरोदक्षा विष्णू म्हणून, आत्मा परमात्मा जीव म्हणून आपल्या शरीरामध्ये. आणि आपण 10व्या अध्यायामध्ये ब्रह्म म्हणजे कोण आहे, तर ब्रह्मा ही त्यावेळी आपण अभ्यास केला होता की ते जेव्हा शरीरामध्ये जेव्हा अ, आपल्या हृदयामध्ये जातं तेव्हा ते त्याला ब्रह्माही म्हटलेले आहे. पुढे भगवान म्हणतात अशा प्रकारे क्रियाकल्पाचे क्षेत्र शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्त करू शकतात. तर जे जे इथे या भौतिक जगामध्ये येतात तर त्यांना माहित आहे की भगवान कोण आहे, म्हणजे शरीर काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, भगवंताचं ज्ञान घेतलं आहे. ज्ञेय म्हणजे त्यांचं ज्ञेय काय आहे, म्हणजे त्यांचं लक्ष्य काय आहे, तर भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवानचा वृंद आहे ते प्राप्ती करण्याचे आहे. हे केवळ माझे भक्त पूर्णपणे समजू शकतात. कारण जे अभक्त आहे ते कधी आपल्या भगवंताच्या शरणेला येत नाही. आपण अभ्यास केला होता की 4 प्रकारचे लोक आहेत, जसं मुडा, अ, अ, नास्तिक, असुरी. हे जे आहे ते भगवंताला शरण येत नाही. म्हणजे त्यांचं काय होतं, ते हे जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रामध्ये ते अडकलेले आहे, ज्याला आपण दुष्कृत म्हणतात. नंतर सुकृती म्हणजे जे तुमच्यासारखे आहे, जे आता भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायला आहे. म्हणजे तुम्ही ज्ञान घेऊन काय करणार, तर तुम्हाला माहित पडलं की आपला ध्येय काय आहे, तर आपलं ध्येय भगवानचं शाश्वत धाम गोलका वृंद जायचं आहे. तर इथे भगवान या श्लोकाद्वारे आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतात की अशा प्रकारे क्रियाकल्पाचे क्षेत्र शरीर, ज्ञान आणि क्रिया हे मी थोडक्यात वर्णन केलं. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊन शकतात आणि अशा प्रकारे माझा स्वभाव म्हणजे भगवंताचे शाश्वत धाम आहे, तिकडे जायचं आहे. याला भगवंत माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात, असं इथे या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून आपण कालही आपण अभ्यास केला, परवाच्या दिवशी आपण शुद्ध भक्त आहे, जे अनन्य भक्ती आहे. जसा काल आपण भक्तीचे 6 टप्पे बघितले, तर सर्वात वरचा टप्पा कुठला आहे, तर ते अनन्य भक्ती आहे. आणि तुम्ही हे ज्ञान घेतलं तर ज्ञान काय आहे, तो हा खालचा टप्पा आहे. म्हणजे ज्ञानाने काय होत नाही, जेव्हा आपण अनन्य भक्ती करतो तेव्हाच आपण भगवंत शाश्वत धाम बोलक पोहोचू शकतात, असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याच्या त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होते. म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे काय, सत्व रज आणि तमो. आणि जीव हे दोन्ही अनादी आहे. म्हणजे भौतिक प्रकृती अनेक वर्ष जेव्हा कारणोदक्ष विष्णू चा जेव्हा विस्तरण झाला, तर त्याने हे कुठल्या तरी कारणासाठी त्याने एका ब्रह्मांड म्हणजे हे भौतिक प्रकृतीची निर्मिती केली. आणि जीव म्हणजे जो आत्मा आहे, परमात्मा शिरोरक्षा विष्णू म्हणतात, हे दोन्ही अनादी आहे. कारण जीव एक शरीर सोडून ते दुसऱ्या शरीरामध्ये जाते, तर कधी नाश होत नाही. तसंच भौतिक प्रकृती ही कधी नाश झाले नाही. म्हणजे हे दोन्ही अनादी आहे, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न. म्हणजे आपले सुख दुःख आणि हे सर्व काय आहे, तर हे आपले विकार आहे, हे त्रिगुणाने भौतिक प्रकृती. म्हणजे जेव्हा भौतिक जगामध्ये येतात तेव्हाच आपल्याला हे सर्व जे अ, विकार हे आणि त्रिगुण आहेत, ते आपण जेव्हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा आपल्याला हे उत्पन्न होतात. जोपर्यंत आपण भौतिक जगामध्ये येत नाही
तोपर्यंत आपण रडत नाही, आपण हसत नाही, कारण आपण गर्भामध्ये असतात. जेव्हा आपण भौतिक जगामध्ये येतात, जेव्हा आपण हे अ, अ, हम्म, हे जी हे ह्या भौतिक जगामध्ये येतात, तेव्हा आपण हे वेगवेगळ्या विकाराची आपल्याला उत्पत्ती होते. आणि त्याचं कारण काय आहे, तर हे जे त्रिगुणी माया आहे, ती आपल्याला बांधून टाकते, असं या श्लोकेद्वारे भगवत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणभूत असल्याला म्हटले जाते. तर जीवाच्या संसारातले विविध सुखाचा उपभोग करण्याभूत असल्याला म्हटले जाते. म्हणजे प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करण्या कारणभूत, म्हणजे हे जे सत्व रज आणि तमोगुण आहे, हे सर्व कारणीभूत असल्या म्हटले जाते. जरी तर जीव संसारातल्या विविध सुखाचा उपभोग करणारा कारणभूत, म्हणजे जेव्हा तो वेगवेगळा उपभोग घेतो, तर तेव्हा त्याला सुख आणि दुःख होतं. तर सगळ्या गोष्टीमध्ये दोनच गोष्ट, सर्व कार्यामध्ये दोनच गोष्टी, एक काय सुख असतं, नाही तर दुःख आहे. तर हे सर्व जेव्हा आपण प्रकृतीचा हा जो भौतिक वस्तूचा आपण उपभोग घेतो, तेव्हा आपण कुठले तरी हे तत्वामुळे आपण सुख नाही तर दुःख भोगवतो, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृती संग केल्यामुळे असे घडतात. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तर आपण भौतिक जगामध्ये आलेले आहे, तर आपल्याला एक शरीर भेटलंय, ज्याला आपण मनुष्य जीवन म्हणतात. परंतु आपले कर्म आपण जर घोर तमागुणामध्ये असते, राजसिक गुणामध्ये असते, तर आपली उन्नती होणार नाही. तर आपण काय होणार, तर आपल्या खालच्या योनीमध्ये जिथे शिव आहे, नंतर गाय आहे, कुठेतरी बकरी आहे, तर हे सर्व मांजर आहे, तर हे सर्वाच्या आपण योनीमध्ये जाणार. आणि तिथे आपण अधम कृत्य केल्यावरती आपल्याला काय होतं, त्या आपल्या आणखीन खालच्या योनीमध्ये जाणार. त्यातले आणखीन खाली जाता जाता आपण शेवटच्या आपण पाण्याचे जे जीव आहे, त्यात आपलं जीवन होणार. तर तिथे जीवन कसं असतं, तर एक दुसऱ्याचा हत्या केल्यावरती दुसऱ्याचा तो पोट भरतो. तर हे सर्वात खालच्या योनी आहे. तर जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतो, आपल्याला एक मनुष्य म्हणून जेव्हा आपण जीवन भेटलेलं आहे, तर आपण भगवंताकडे जायचा प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आपण भगवंत कोण आहे, कुठे राहतात आणि त्यांची प्राप्ती कशी करायची, त्याच्यावरती ज्ञान घेऊन त्यांना प्राप्त करायचा सदैव आपण प्रयत्न केले पाहिजे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तरी या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालिक, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये, जसं आम्ही तुम्हाला काही वेळा सांगितलं, की इथेही हे दिलंय की दिव्य भोक्ता म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला आत्माला खूपच चांगलं वाटतं, आपल्या मनाला खूप चांगलं वाटतं. म्हणजे काय झालं, तर आपण कुठेतरी भगवान, आपला जो शरीरामध्ये जो पुरुष आहे, जो भोक्ता आहे, तो कोण आहे, तो सर्वोच्च मालिक आहे, जो देखरेख करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कोण आहे, ते क्षेत्रज्ञ आहे, ज्यांना सर्व माहिती आणि परवानगी देणार म्हणून अस्तित्वात आहे. आणि जो परमात्मा, ज्याने आपल्याला परवानगी दिलेली आहे, तो कोण आहे, तो चतुर्भुजच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये राहणारा शिरोदक्ष आहे, विष्णू आहे. हम्म. पुढे भगवान म्हणतात, जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणाच्या विकारात संबंधित तत्व जाणतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्ती होते. त्यांची वर्तमान स्थिती कशी असेल तरी त्या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर जेव्हा अभिमन्यूचा अ, पुत्र परीक्षित महाराजाला, परीक्षित महाराज ही गौतमची कथा आहे. तर परीक्षित महाराजाला जेव्हा सर्पाने दंश मारला होता, तर त्यांच्याकडे 7 दिवस होते ज्ञान घ्यायला. तर 7 दिवस होते फक्त जीवनाचे. तर त्या 7 दिवसानंतर तिथे मृत्यू होणार होती. तर त्याने काय केलं, तर त्याने आपली प्रॉपर्टी वगैरेचा विचार न केला, त्याने भोग नाही घेतला. त्याने काय केलं, तर ते नेमेश्वराने ऋषीच्या शरणीला गेले आणि 7 दिवस त्याने ज्ञान घेतलं. आणि त्यामुळे आपल्याला भागवतम ही आपल्याला भेट मिळाली आहे. तर जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणा विकारा संबंधित तत्व जाणतो, म्हणजे जेव्हा आपल्याला माहित असे की आपल्याला आता आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला आता माहित पण नाही की 10 मिनिटानंतर आपल्या बरोबर काय होणार आहे. तर जेव्हा आपण हे जे लोक आहेत त्यांना माहित आहे की
जेव्हा आपण भौतिक प्रकृतीचा उपभोग घेऊन आपण विविध कर्म केले, त्यामुळे आपण कर्मबंधातून बांधले जातील आणि त्यामुळे आपल्यामध्ये त्रिगुणाचे विकार उत्पन्न होणार आणि याद्वारे आपल्याला जे तत्व जेव्हा जाणतो तेव्हा निश्चितपणे आपण कुठेतरी अडकले जाणार. परंतु जेव्हा आपल्याला माहित पडलं की हे भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणाचे संबंधाने तत्व जाणून त्याला कसं आपण सोडलं पाहिजे, तर निश्चितपणे आपल्याला मोक्ष प्राप्ती होती. आणि त्याच्यासाठी आपली वर्तमान स्थिती कुठली आहे, तर तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आले होते तर तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं की आपण आपला जो हा जो कलियुग आहे त्याचा यज्ञ कुठला आहे, तर ते जपमाळा करायचे. नंतर हळूहळू जेव्हा तुम्ही 8व्या दिवशी आले तर तेव्हा तुम्ही माळा सुरायची सुरुवात केली. म्हणजे 8 दिवसात आता आपण 13व्या अध्याय म्हणजे 13 दिवसापूर्वी तुमची जी स्थिती होती ती स्थितीमध्ये आजची स्थितीमध्ये खूप फरक आहे. कारण तुम्हाला माहित आलं पडलं आता तुम्हाला ज्ञान झालंय की हा भौतिक जग हा कलियुगामध्ये सर्वात चांगला यज्ञ म्हणजे कुठला आहे, तर हरिनाम संकीर्तन आहे. तर जेव्हा आपण हे जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की आपल्याला जेव्हा 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की जेव्हा आपली मृत्यूची वेळ होते तेव्हा आपण काय ज्या गोष्टी आपण पूर्ण जीवन केले आहे त्याच गोष्टी आपल्याला आठवण येते आणि म्हणून जेव्हा आपण आपला जीव जेव्हा आपला निघणार आपला मृत्यू होणार तेव्हा जर आपण आपल्या हातामध्ये जर माळा असेल तर आपण निश्चितपणे आपण भगवंताचा शाश्वत गोलकावरून पोहोचणार म्हणून तिकडे आपला पुनर्जन्म होणार नाही. परंतु जर आपण ह्या ब्रह्मांडामध्ये राहिले तर निश्चितपणे आपला पुनर्जन्म होणार. तर हे जेव्हा जे आपल्याला ज्ञान होतात तर तेव्हा आपण भौतिक प्रकृत्यातून अलिप्त राहून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतात असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे भगवान म्हणत काही ना ध्यानेद्वारा काही ना ज्ञानाचा अनुशीलनाद्वारा तर काही ना निष्काम कर्म फलदायी इच्छाशिवाय परमात्माचा साक्षात्कार होतो. तर भगवंताला जाण्याच्या वेगवेगळ्या 3 टप्पे आहेत. तर काही लोक पूर्ण जीवन आपलं हे वेगवेगळ्या वेदाचा अभ्यास करत आहेत आणि आणि त्यांना त्यांनाही भगवंत प्राप्त होते आणि काही ना ज्ञानाचा अनुशीलन काही लोक ध्यान करतात. आपण वेगवेगळ्या ऋषीचा अभ्यास केला होता ते पूर्ण जीवन त्यांचं हे ध्यान करत असतात आणि काही निष्काम कर्म म्हणजे हे सर्वात आपण जेव्हा आपण एक 3 प्रकारचे आपण कर्म बघितलं होतं आणि आपण कालही आपण अभ्यास केला होता की तो तिसरा टप्पा आहे त्याला निष्काम कर्म म्हणजे भगवंताचं जे काही काम चालू आहे तिथे जर आपण कुठेतरी आपण त्यांना मदत केली ते निष्काम कर्म म्हणून हे हे द्वारा आपण परमात्माचा साक्षात्कार करू शकतात असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न म्हणजे हे 3 टप्पे आहेत ज्ञानेद्वारा ध्यानद्वारा आणि निष्काम कर्मद्वारा आपण परमात्माचा साक्षात्कार करू शकतात असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात पुन्हा असं काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानावर परिचित नसेल तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषची पूजा करू लागतात. अधिकाऱ्याने ऐकण्याचा त्याच्या प्रवृत्तीमुळे ते जन्ममृत्यूच्या मार्गात वळतात. तर इथे माता देवहूती आहे ज्याने आपला पुत्र आहे कपिल मुनी त्यांच्याकडे भगवंताचं ज्ञान कारण ते खूपच चांगले आध्यात्मिक होते म्हणून त्याने आपल्या आईला ज्ञान दिलं. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा म्हणतात की पुन्हा असे काही लोक आहेत तुमच्या आणि माझ्यासारखे मीही ज्ञान घेतो जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसेल तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषची पूजा करायला लागतात. म्हणजे परमपुरुष कोण आहे भगवान श्री कृष्ण आहे त्यांची पूजा केली पाहिजे. आपण काल अभ्यास केला होता की आपण भगवंताचं नामस्मरण केले पाहिजे. तर ते जर आपल्याला होत नाही तर आपल्याला भगवंताची पूजा करायची प्रयत्न केला पाहिजे. हे आपण काल पहिल्या 2 श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता. इकडेही या श्लोकाद्वारा भगवान हेच सांगतात की जेव्हा दुसऱ्याकडून आपल्याला ज्ञान होतं की आपण परमपुरुष भगवानचीच पूजा केली पाहिजे तेव्हा आपण हे जे जन्म मृत्यू जरा व्याधीचा जो हा चक्र आहे त्याला आपण ओलांडू शकतात असा या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान हे भरतवर्षा चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहतो आहे ते क्षेत्र क्षेत्र यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते. म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्र म्हणजे परमात्मा. तर ह्या दोघांचा संयोगामुळेच हे सर्व जे काही चर आणि अचर आहे हे सर्व काही इथेच निर्माण होते असं या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्माला साथ देणारा परमात्मा पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधले आत्माचा आणि परमात्मा कधी विनाश होत नाही, तो यथाच उभेने पाहतो. म्हणजे जेव्हा आपण एक कुत्रा, मांजर, वाघ, पशु आहे, पक्षी आहे, हे सर्वांमध्ये आपण बघतो की जेव्हा प्रत्येक शरीरामध्ये एका ऋषीमध्येही भगवान श्रीकृष्ण शिरोरक्षा विष्णू म्हणून जेव्हा वास करतात, तेव्हा आपण भगवंताला आपण तेव्हा यथाच उभा म्हणतो. तेव्हा आपण जेव्हा मुगारीचंही आपण उदाहरण घेतला होता की तो वेगवेगळ्या पशु पक्षींच्या हत्या करायचा, परंतु ज्याला ज्याला ज्यावेळी त्यांना ज्ञान झालं की प्रत्येक जीवामध्ये आत्मा परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणून श्रीरक्षा विष्णू म्हणतात, तेव्हा तो छोट्या छोट्या मुंगीलाही मारत नाही. जसं आपण भौतिक जगामध्ये जेव्हा आपल्याला आता ज्ञान झालं की प्रत्येक जीवामध्ये आत्मा म्हणून भगवान राहतात, तेव्हा आपण मांसाहारचा त्याग करणार, आपण मुंगीलाही मारणार नाही. कुठेतरी कुत्रा असेल त्यालाही आपण मारणार, गायला मारणार नाही आणि अनेक जे वेगवेगळे पशु पक्षी आहेत त्यालाही मारणार नाही. कारण आपण आता आपल्याकडे ज्ञान आलं आहे की प्रत्येक देहामध्ये भगवान श्रीकृष्ण असा आत्मा परमात्मा म्हणून नाश करतो आणि हा जो आत्मा आणि परमात्मा आहे त्याचा कधीही विनाश होत नाही, असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. पुढे भगवान म्हणतो, जो मनुष्य सर्व जीवामध्ये परमात्माला समान रूपाने उपस्थित असल्याचं पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त करतो. जसं आपण आपल्याला ज्ञान झालं की हे सर्व जे प्राणी जर आपण हत्या केली, त्यांना मारलं, तर आपली अधोगती होणार, कारण आपण कुठेतरी भगवंताची हत्या करायचा प्रयत्न करतात. तर आ, जेव्हा आपल्याला हे ज्ञान येतं आणि आपण सर्वांना समान भावाने बघतो, समान रूपाने बघतो, तेव्हा आपण परम गतीला प्राप्त, म्हणजे आपण आपल्याला ज्ञान झालं की आत्मा कुठे राहतो आणि त्याची गती कुठे आहे आणि आपण कुठे जायचं आहे. जेव्हा आपल्याला हे ज्ञान होतं तेव्हा आपण भगवंताचं परम गती म्हणजे तुला का वृंद आपण पोचू शकतात, असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, भौतिक प्रकृती निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतःला काही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे मी स्वतः काही करत नाही, कुठली प्रवृत्ती मी कुठली कृती करत नाही, हे सर्व काय आहे, तर भौतिक प्रकृतीच्या निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया, म्हणजे ज्या गुणामध्ये असतात त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या क्रिया करतात, कृती करतात, कांड करतात. म्हणून भगवान हेच म्हणतात की जेव्हा आपण हे बघतात की मी करत नाही, परंतु मी ज्या भौतिक जगामध्ये आलो आणि मी ज्या भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे मी वेगवेगळ्या जे काही प्रवृत्ती करतो, जो याला प्रत्यक्ष पाहतो, असा इथे या श्लोकाद्वारे भगवान सांगायचा प्रयत्न, म्हणजे मी स्वतः करत नाही, परंतु मी जे भौतिक जगामध्ये येऊन ज्या तत्वामध्ये संपर्कामध्ये त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या कृती करतो, असा या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, आकाश त्वचा सूक्ष्म स्वरूपामुळे सर्व व्यापी असून कोणत्याही गोष्टी मिसळत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टी स्थित असलेला आत्मा या शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. म्हणजे ब्रह्म म्हणजे इथे आत्माचं इथे दिलेलं आहे. तर आत्मा आपल्या शरीरामध्ये मिसळत नाही. जसं आपण आकाशामध्ये बघू शकतात, तर हे सर्व त्यांच्या वेगवेगळ्या वारा आहे, नंतर पाणी आहे, हे सर्व मिसळत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, तो आपल्या शरीरामध्ये आत विसरत नाही. तसंच इथे भगवान आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केले आहे की सूक्ष्म स्वरूपामुळे सर्व व्यापी असूनही कोणत्याही गोष्टी मिसरत नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतच अस्तित्वामध्ये आहे, परंतु ते कुठेतरी मिसळत नाही. जसं आपल्या शरीरामध्येही मिसळत नाही, कारण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपला आत्मा निघून जातात. जर हे मिसळत असले तर ते इकडेच राहायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणजे या श्लोकाद्वारे भगवान म्हणतात की ते सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येक सर्व व्यापी आहे आणि जसं ब्रह्मा दृष्टीत स्थित असलेला आहे, असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, हे भारता, जसा सूर्य एकटा ज्या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातला एक जीव चैतन्य संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये जेव्हा आत्मा जीव परमात्मा असतो, तोपर्यंतच आपण जीव असते, आपल्या शरीरामध्ये चेतना असते, आपण हात वर करू शकतो, पाय खालू करू शकतो, आपले डोळे उघडू शकतात. परंतु जे एक मृत शरीर आहे, त्या तुम्ही भौतिक जगामध्ये असतात, तुमच्या नातेवाईकाचा कोणाचा तरी मृत्यू झाला असेल, तर तुम्ही बघू शकता की जेव्हा जीव आत्मा परमात्मा निघून जातात, तर तो
कुठलाही हात, डोळे, पाय हे काय हलू शकत नाही. म्हणजे त्याची चेतना जो आहे ते निघून जाईल. जसं एक सूर्या सर्वाला प्रकाश करतो, तसं आत्मा, जीव, परमात्मा पूर्ण शरीराला चेतना करतो. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या कृती कर्म करू शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जे ज्ञानाचा चक्षुरे क्षेत्र आहे, क्षेत्र आहे, यातला फरक पाहतो आणि भौतिक प्रकृती बद्धात मुक्ताची प्रक्रिया देखील समजू शकतो, तो परम दयापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे जेव्हा आपल्याला ज्ञान होणार की आपलं शरीर आणि क्षेत्रज्ञ, म्हणजे शरीर आणि शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ कोण आहे, यातला जो फरक पाहतात, आणि भौतिक प्रकृती म्हणजे त्रिगुणी माया जी आपल्याला बंधनामध्ये टाकते, त्यांच्याहून प्रक्रियाची देखील समजू शकतो. म्हणजे कशी मुक्ती मिळायची, त्याला तो भगवंताचा परम ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे आपला परम ध्येय कुठला आहे, तर आपल्याला परम ध्येय आहे परमात्माची प्राप्ती. म्हणजे ते कुठे आहे, तर ते गोलकावृंद आहे. तर जेव्हा आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये जेव्हा आपण फरक जाणून प्रत्येक प्रकृतीच्या बंधातून मुक्ती कशी मिळायची, ह्या जर आपण समजू शकले, तर आपण भगवंताचा शाश्वत धाम पोहोचू शकतात, असा या श्लोकेद्वारा सांगायचा प्रयत्न केला. इथेच आपला 13वा अध्याय पूर्ण होतो.